नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्व्हिस भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतली आहे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 389वा. या भागामध्ये आपण 29 नोव्हेंबर 2025 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न असतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की बहुतेक जण बघा सांगत आहेत की माहिती नका घेऊ, फक्त प्रश्न आणि उत्तर घ्या. परंतु जी काही माहिती आपण कव्हर करतो बघा, तर ती माहिती पर्यायांमध्ये विचारली जाते, त्यासाठी आपण माहिती ही कव्हर करत असतो. तर ज्याला कोणाला माहिती हवी नसेल, फक्त प्रश्न आणि उत्तर हे हवे असेल, तर त्यांनी बघा व्हिडिओच्या शेवटी जे काही 2-3 मिनिटं असतात बघा बाकी राहिलेले, तर तेव्हा जाऊन व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे आपल्याला फक्त प्रश्न आणि उत्तर मिळून जातील. ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी सुरुवातीपासून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि ज्यांना फक्त प्रश्न आणि उत्तर हवे असतील तर त्यांनी व्हिडिओच्या शेवटी जाऊन फक्त रिव्हिजन जे आपण घेतो तर ती पाहावी. व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न IMP असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. ज्यांना माहिती हवी नसेल तर त्यांनी नाही पाहिलं तरी चालेल. प्रश्न पहिला आहे, नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन हे कोणते आहे? तर नुकतंच बघा देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन हे लॉन्च झालेले आहे, आणि ते कोणते आहे असा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय क इंद्रजाल रेंजर. नाव आहे इंद्रजाल रेंजर, जे देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन आहे, जे नुकतंच लॉन्च झालेले आहे. प्रश्न IMP आहे. तर हैदराबाद स्थित इंद्रजाल एरियल डिफेन्स सिस्टीम ग्रीन रोबोटिक्स, नाव लक्षात ठेवायचं आहे, ग्रीन रोबोटिक्स यांनी बघा ते डिझाईन केले असून ते नुकतंच लॉन्च झालेले आहे. याचा महत्त्वाचा फायदा असा की हे जे काही रेंजर आहे बघा, तर या रेंजरच्या मदतीने 10 किलोमीटर ही 10 किलोमीटरहून अचूकपणे शत्रूचे ड्रोन ओळखू शकते, तसेच त्याला ट्रॅक आणि निष्क्रिय करू शकते. ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत बघा इंद्रजाल रेंजर. पुन्हा एकदा सांगतो, 10 किलोमीटरहून अधिक अचूकपणे शत्रूचे ड्रोन ओळखू शकतो, ट्रॅक करू शकतो आणि निष्क्रिय करू शकतो, असं त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यासाठी बघा हे लॉन्च झालेलं आहे देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन, ज्याचं नाव आहे इंद्रजाल रेंजर. डिझाईन कोणी केलेलं आहे? तर ग्रीन रोबोटिक्स यांनी डिझाईन केले असून सध्याचे CEO कोण आहेत ग्रीन रोबोटिक्सचे? तर किरण राजू हे सध्याचे CEO आहेत. आता याची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर बघा पंजाब सीमेवर. लक्षात ठेवायचं आहे, पंजाब सीमेवर याची यशस्वी चाचणी ही करण्यात आलेली आहे. दुसरा क्रमांक आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? डबल स्टार मार्क करून ठेवायचा प्रश्न IMP आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी पर्याय अ राजेश अग्रवाल. राजेश अग्रवाल यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. हे जे काही राजेश कुमार मीना आहेत बघा, जे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत, तर त्यांचा कार्यकाळ हा 30 नोव्हेंबर 2025ला संपणार असून त्यांच्यानंतर राजेश अग्रवाल हे 1 डिसेंबरपासून बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 30 नोव्हेंबर 2025ला राजेश कुमार हे मीना हे निवृत्त होणार असून त्यांच्या जागेवर राजेश अग्रवाल हे 1 डिसेंबर 2025 पासून बघा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार हे सांभाळणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याच्या अगोदर राजेश अग्रवाल हे बघा केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदी होते. कोणत्या खात्याच्या? तर केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदी होते. त्यांनी अगोदर अकोला व जळगाव जिल्हाधिकारी पद, तसेच मुंबई महापालिकेमध्ये डेप्युटी कमिशनर पद, हे पद देखील महत्त्वाचे पद जे त्यांनी सांभाळलेले आहेत. तिसरा प्रश्न आहे, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर हॅमर शस्त्र जे काही आहे बघा, तर या हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने पर्याय अ फ्रान्स या देशासोबत बघा करार केला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, फ्रान्स या देशाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. फ्रान्सचे पंतप्रधान बहुतेक वेळा विचारले जातात बघा, तर त्यासाठी फ्रान्सचे पंतप्रधान आपल्याला कमेंट करून सांगायचे आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि फ्रान्सची राजधानी आहे
पॅरिस हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो काही हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत करार केला आहे, तर हा जो काही करार आहे तर तो कोणत्या ठिकाणी झाला, तर 24 नोव्हेंबर 2025ला हा करार झाला असून भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी हा करार झालेला आहे. आता करार कोणत्या दोन महत्त्वाच्या संस्थांमध्ये झालेला आहे, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL लक्षात ठेवायचं आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL व फ्रान्स सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांच्यामध्ये बघा हा करार झालेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. या हॅमर शस्त्र प्रणालीची रेंज आपण पाहिली तर त्याची रेंज आहे 70 किलोमीटरपेक्षा जास्त. किती? 70 किलोमीटरपेक्षा जास्त त्याची रेंज आहे, ज्यामध्ये GPS INS पर्याय हे उपलब्ध असणार आहेत. हे जे काही हॅमर शस्त्र प्रणाली आहे बघा, तर ही हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्र प्रणाली आहे. काय? हवेतून जमिनीवर मारा करणारी. चौथा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉर्प्स फ्लॉवर नाव लक्षात ठेवायचं आहे. कॉर्प्स फ्लॉवर असं त्याचं नाव आहे, जे कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधलेले आहे, तर नुकतंच बघा पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल हे शोधले असून त्याचं नाव आहे कॉर्प्स फ्लॉवर. आता ते कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले असा प्रश्न विचारला आहे, तर पर्याय ड डॉक्टर ख्रिस थोरोगुड. डॉक्टर ख्रिस थोरोगुड या शास्त्रज्ञांनी बघा हा फूल शोधलेला आहे कॉर्प्स फ्लॉवर. याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की हे जे काही फूल आहे बघा कॉर्प्स फ्लॉवर, तर हे फूल जमिनीखाली दडलेले असते. कशात? तर जमिनीखाली दडलेले असते व काही दिवसांसाठीच ते फक्त उमलते. लक्षात ठेवायचं आहे, जमिनीखाली दडलेले असून काही दिवसांसाठी ते उमलते आणि त्यासाठी बघा त्याला पाहणे हे शक्य नसते. पाचवा प्रश्न आहे, नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क हे कोणते ठरले आहे, तर नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क हे ठरलेले आहे पर्याय ब रियाद मेट्रो. लक्षात ठेवायचं आहे, रियाद मेट्रो नेटवर्क जे आहे बघा, तर ते जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क ठरलेले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने बघा याला मान्यता दिली असून या रियाद मेट्रो नेटवर्कचं बघा आपण लांबी पाहिली तर या रियाद मेट्रो रेल्वेची लांबी आहे 176 किलोमीटर. किती? 176 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. एकूण स्टेशन किती आहे, तर 85 एकूण स्टेशन आहेत. एकूण ट्रॅक आपण पाहिले तर 6 ट्रॅक आहेत. किती? 6 ट्रॅक. यामध्ये 183 ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक ट्रेन्स आहेत, ज्यात ड्रायव्हर नसतात. CBTC म्हणजेच कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंगद्वारे बघा हे चालतात. पुन्हा एकदा सांगतो, CBTCनुसार ते चालतात, म्हणजेच कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंगद्वारे हे चालतात. आता रियाद मेट्रो नेटवर्क हे बघा जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क ठरलेलं आहे, परंतु हे आहे कोठे, तर बघा सौदी अरेबिया. लक्षात ठेवायचं आहे, सौदी अरेबिया या ठिकाणी असून रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. 6वा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले आहे, तर महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहे पर्याय ड दीप्ती शर्मा. भारताची ऑलराऊंडर आहे बघा दीप्ती शर्मा, जिने वर्ल्ड कप जो काही महिलांचा ODI विश्वचषक जिंकला बघा, तर त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी ही दीप्ती शर्माने बजावली होती. लक्षात ठेवायचं, सर्वाधिक विकेट्स ह्या दीप्ती शर्मानेच घेतल्या होत्या. दीप्ती शर्माने. तर ही दीप्ती शर्मा आता WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहे. आता कोणत्या संघाने खरेदी केलेले आहे, तर UP वॉरियर्स. नाव लक्षात ठेवायचं आहे, UP वॉरियर्स या संघाने तिला बघा 3.20 कोटी एवढ्या किमतीत बघा खरेदी केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, 3.20 कोटी. आता कशाचा वापर करून खरेदी केलेला आहे, तर राईट टू मॅच ही जी काही नवीन गोष्ट सुरू झाली बघा WPLमध्ये तसेच IPLमध्ये, तर या राईट टू मॅचचा वापर करून दीप्ती शर्मा ही बघा UP वॉरियर्स या संघाकडून आता खेळणार आहे. खरेदी केलेले 3.20 कोटीला. दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेलिया केर.
अमेलिया केर ही दुसऱ्या क्रमांकावर असून 3 कोटीला खरेदी करण्यात आलेले आहे. MI संघाने खरेदी केलेली आहे. कोणत्या संघाने? MI संघाने. तिसऱ्या क्रमांकावर आहे भारताची शिखा पांडे 2.40 कोटी UP वॉरियर्स. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे सोफी डिवाइन 2 कोटीला खरेदी करण्यात आलेली असून गुजरात जायंट्स या संघाने खरेदी केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. असे 4 महत्त्वाचे आहेत बघा, जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. 4ची नावे आपण या ठिकाणी केलेली आहेत कवर. तसेच संघ देखील आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी काही महिला प्रीमियर लीग आहे बघा, तर या 2025च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू दीप्ती शर्मा ठरली असून IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे रिषभ पंत. लखनौ सुपर जायंट्स या संघाने त्याला खरेदी केले होते जवळपास 27 कोटी रुपयांना. किती? 27 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते ऋषभ पंतला, जो IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रेयस अय्यर, जो पंजाब किंग्स या संघाने खरेदी केला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. WPL बाबत आपण माहिती पाहिली तर WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग याची सुरुवात झाली होती 2023 साली. आतापर्यंत 3 आवृत्त्या पार पडलेल्या आहेत. किती? 3 आवृत्त्या. त्या पहिल्या 3 ज्या काही आवृत्त्या आहेत बघा, तर त्यामध्ये 2 वेळा मुंबई इंडियन्स या संघाने विजेतेपद हे मिळवलेले आहे. पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद हे मुंबई इंडियन्स संघाने, दुसऱ्या आवृत्तीचे विजेतेपद RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आणि तिसऱ्या आवृत्तीचे विजेतेपद पुन्हा मुंबई इंडियन्स या संघाने पटकावले. लक्षात ठेवायचं आहे. 3 पैकी 2 विजेतेपद हे मुंबईने आणि 1 विजेतेपद RCBने पटकावलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यंदाची जी काही आवृत्ती असणार WPLची, तर ती कितवी असणार आहे? तर ती असणार आहे 4थी. 7वा प्रश्न आहे कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान किती आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान आहे पर्याय क 36वे. कितवे? 36वे स्थान आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे स्वीडन, दुसऱ्या क्रमांकावर आहे फ्रान्स, तिसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे. हे 3 महत्त्वाचे देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार पहिले 3 देश आहेत स्वीडन. स्वीडनवर एक प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर जगातील पहिला कॅशलेस देश, जगातील पहिला कॅशलेस देश कोणता? तर त्याचं नाव आहे बघा स्वीडन. हा जगातील पहिला कॅशलेस देश आहे, जो कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स, तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे. आता हे जे काही इंडेक्स आहे बघा, तर ते प्रकाशित होते सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट वॉशिंग्टन अँड लंडन या ठिकाणून ते प्रकाशित होते. दरवर्षी प्रकाशित केले जाते. अहवाल जो असतो बघा, तर तो देशांच्या विकासाच्या वचनबद्धतेचे मूल्यमापन करते. देशाच्या विकासाच्या वचनबद्धतेचे मूल्यमापन करते आणि या मूल्यमापनामध्ये 8 घटकांचा समावेश असतो. किती? 8 घटकांचा. तर ते 8 घटक कोणते? तर विकास, वित्त, गुंतवणूक, स्थलांतर, व्यापार, पर्यावरण, आरोग्य, सुरक्षितता, तंत्रज्ञान अशी जी काही महत्त्वाची 8 घटके आहेत बघा, तर या घटकांचा मूल्यमापनात समावेश होतो. प्रश्न क्रमांक 8वा आणि शेवटचा प्रश्न, वर्ष 2024मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक कोणत्या राज्याला भेट दिलेली आहे? म्हणजे सर्वाधिक पर्यटक हे जे काही विदेशी पर्यटक असतात बघा, तर ते सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आलेले आहेत? तर पर्याय ब महाराष्ट्र. 2024 या वर्षामध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक महाराष्ट्र राज्याला भेट दिलेली आहे. जवळपास 36 लाख का काहीतरी संख्या आहे बघा, ज्यांनी बघा महाराष्ट्राला भेट दिलेली आहे. भारत पर्यटन माहिती संकलन 2025 आकडेवारीनुसार 2024मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक भेट ही आपल्या महाराष्ट्र राज्याला दिली असून देशांतर्गत पर्यटकांनी सर्वाधिक भेट ही उत्तर प्रदेश या राज्याला दिलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, देशातल्या पर्यटकांनी सर्वाधिक भेट ही उत्तर प्रदेशला दिली असून विदेशी पर्यटकांनी सर्वाधिक भेट ही आपल्या महाराष्ट्र राज्याला दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल. विदेशी पर्यटकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 2 प्रश्न इथे विचारले जातात. त्यामध्ये एक प्रश्न असा की जागतिक पर्यटन दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यटन दिवस हा 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. जी यावर्षीची थीम काय आहे? तर पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन. पर्यटन आणि शाश्वत
परिवर्तन ही बघा यावर्षीची जागतिक पर्यटन दिवसाची थीम आहे. आता हे झालं जागतिक पर्यटन दिवस. राष्ट्रीय पर्यटन दिवस जर आपण पाहिला तर राष्ट्रीय पर्यटन दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. किती? 25 जानेवारीला. आता हे जे काही भारत पर्यटन माहिती संकलन आकडेवारी असते बघा, तर ते प्रकाशित कोण करते? तर बघा केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय, केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे बघा हे प्रकाशित केले जाते. मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न. हे आपण माहिती सगळं कव्हर केलेले आहेत. आता घेऊया फक्त रिव्हिजन. प्रश्न क्रमांक पहिला, नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, इंद्रजाल रेंजर. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं उत्तर आहे पर्याय अ, राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून 1 डिसेंबर 2025 पासून ते या पदाचा कार्यभार हे सांभाळणार आहेत. पुढचा तिसरा प्रश्न आहे, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर भारताने फ्रान्स या देशासोबत करार केला. कशासाठी? तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी. पुढचा आहे प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉर्प्स फ्लॉवर हे कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले आहे? तर ते शोधले आहे पर्याय ड, डॉक्टर ख्रिस थोरोगोड यांनी. पुढचा प्रश्न पाचवा, नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क हे कोणते ठरलेले आहे? तर पर्याय ब, रियाद मेट्रो नेटवर्क हे नुकतंच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क ठरलेले आहे. सहावा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025च्या लिलावातील सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले आहे? तर पर्याय ड, दीप्ती शर्मा ही सर्वात महागडे खेळाडू ठरले आहे. सातवा प्रश्न आहे, कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? तर भारताचे स्थान आहे 36वे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, वर्ष 2024 मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक कोणत्या राज्यात भेट दिलेली आहे? तर पर्याय ब, आपल्या महाराष्ट्राला सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी बघा भेट दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कव्हर करून घेतले आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.